हॅलो गाईज, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर मित्रांनो, आज ना आमच्या कॅम्पमध्ये मंदिर बी आहे एक साईडले, आणि त्या मंदिरातच ना तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती इथं मस्त बसवलेली आहे। तर मित्रांनो, गुरुपौर्णिमेच्या दिवशीचं आपलं सकाळचं रुटीन तुम्ही बघू शकता मित्रांनो। ह्या 5 सकाळी मला मॉर्निंग वॉकला जायचं होतं, पण असं आबाळ आलं ना, आणि काय विजान गिजान अशा चमकत जात भाऊ, तुम्हाला काय सांगू। मग मी केलं कॅन्सल मॉर्निंग वॉकला जायचं। मी म्हटलं राहू दे, आजच्या दिवस रेस्ट करा। मग मी लागले टिफिन बनवायसाठी। तर मी म्हटलं चला आज शिमला मिरची देऊ लेकराला टिफिनवर। शिमला मिरची मस्त त्यात टोमॅटो वगैरे टाकून चांगली भाजी होते। शिमला मिरची मस्त सुक्की भाजी होती बरं, लेकराला टिफिनवर झटपट होते। 10 मिनिटात हे भाजी होते। सगळी शिमला मिरची मस्त चरचर कापून घेतली, बनवली, लेकराचे टिफिन पॅक केले, लेकराला लावलं वाटी। मग काय लेकरं गेले का नाही शाळेतनी, मग काय एवढी गडबड राहते मागं, तुम्हाला काय सांगू मित्रांनो, लय गडबड राहते बरं। मग काय तर मित्रांनो, आता लागली आखाडीची झडी। तर कसं चिक 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 होत जाते, म्हणून म्हणलं ते सगळी रेती वगैरे येते वर, तर म्हणून मग स्वच्छ मस्त व्यवस्थित हे पाऱ्या वगैरे मी धुवून काढल्या चकचक। लेकरं गेले ना शाळेत, लय कामं राहतात बरं, लय म्हणजे लय। तर पूर्ण चकचक हे पायऱ्या वगैरे धुवून काढल्या मी। 8 दिवसातून 2 धुत असतो बरं, मी जास्त काही धुत बसत नाही। या पुऱ्या बिल्डिंगमध्ये फक्त मीच राहतो एकटी। तर बघू शकता मित्रांनो, काय मस्त असा हिरवा हिरवा गार नजारा आहे, एक नंबर। तुम्ही बघू शकता, असं रम्य वातावरण जर पाहिलं ना, तर मनाले सकाळी सकाळी तसल्ली येते, असं वाटते वाव काय जबरदस्त नेचर आहे ना। तुम्ही बघू शकता मित्रांनो। मग काय, मग साडीगिडी घातली, मी झाली तयार। मग आंघोळ वगैरे करून मी चालली आता मंदिरात चालली। तर तिथं आहे तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती। तर आज आहे गुरुपौर्णिमा, तर गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना लाख लाख शुभेच्छा मित्रांनो। तर बघू शकता आमचा कॅम्प काय मस्त हिरवा हिरवा गार दिसू राहिला आहे ना, कारण पावसाळ्याचे दिवस आहेत ना, त्यामुळे जिकडे तिकडे असं हिरवं हिरवं दिसते। तर मित्रांनो, आज आहे गुरुपौर्णिमा। तर गुरुपौर्णिमा निमित्त आमच्या कॅम्पमध्ये भंडारा बी आहे तिथं गुरुपौर्णिमा निमित्त। तर चला आता मी तिकडे जातो। आज तर मला उपवास आहे, थोडासा लेटच झाली मी आता थोडीशी। तर चला आता जाऊ आपण डायरेक्ट मंदिरामध्ये। तर तिथं तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती आहे। तर आमच्या बौद्ध धर्मानं आमच्या कॅम्पमध्ये ना सर्व धर्माचे मंदिर आहे। तिथं एकट्याच सगळे मंदिरं आहेत बरं, सगळ्या देवी देवताचे मंदिर आहेत। तर तिथं तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती बी लावलेली आहे। तर चला आज मी तुम्हाला नेतो मस्त मंदिरात, आमच्या CRPच्या मंदिरात मी तुम्हाला नेतो। तर चला आता। तर मित्रांनो, हे पहा, हे पूर्ण मंदिराचा आवार आहे बरं, आणि इथं तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती आहे। तर हे सगळे हे मंदिरं जे दिसून राहिले ना, हे सगळ्या देवी देवताचे मंदिर आहेत। मग मी ना झाडू वगैरे घेतला, कारण इथं ना नेहमी झाडू मारत असतात बरं, कारण इथं स्वच्छ असते। पण आज काही कोणी मारलाच नाही इथं झाडू। तर मी पहिले झाडू वगैरे मारून घेतला। मी म्हणलं पहिले झाडू वगैरे मारतो। हे ओलंच आहे बरं, पाणी वगैरे काही शिपलं नाही मी इथं, कारण झडीच चालू आहे इकडे। तर हे सगळं ओलं झालेलं आहे। तर सगळा झाडू वगैरे मारला। तर तुम्ही बघू शकता, हे पायी इकडे ना भंडारा वगैरे चालू आहे। तर मी इथं झाडू वगैरे मारून घेतला। मच्छर बी असे डसत जात, तुम्हाला काय सांगू, कारण 2-3 दिवस झाले ना पाणी चालू आहे इकडे। तर हे मस्त साफ केलं मी। तर आता आहे की नाही, गोष्ट अशी झाली मित्रांनो, ही मूर्ती आहे ना मी काही धुतली नाही, कारण इथले जे पुजारी आहेत की नाही, ते आपल्याला पहिले चेक करून देतात बरं। हे पा म्हणतात, मॅडम मैंने धो लिया है और आप अभी धो लो, देखो मुझे करंट नाही लगा, ऐसे म्हणतात। ते चेक करून देतात आपल्याला, कारण त्याच्यावर पूर्ण जबाबदारी असते ना मंदिराची वगैरे सगळ्या याची। तर आज म्हणून मी काही आज धुतली नाही, कारण आपल्याला स्वतः धुवूनच देते, कारण शॉर्ट वगैरे लागू शकते त्यानं, त्याच्या अंदर ना शॉर्ट वगैरे आहे, म्हणून ते करंट वगैरे लागू शकते, म्हणून ते धुवूनच देत। तर बघू शकता मित्रांनो, मस्त व्यवस्थित पूजा वगैरे मांडली, आणि एवढं प्रसन्न वाटे ना, तुम्हाला काय सांगू। इथं काहीच नव्हतं बरं ठेवलेलं, काहीच नाही, एक फूल बी कोणं ठेवलं नव्हतं। तर मी इथं व्यवस्थित पूजा वगैरे केली। हे पा बघू शकता, हे इकडे भंडाऱ्यामध्ये सगळी लाईन लागली, सगळे लोक जेवण करू राहिले, फौजी लोक, फौजी वाईफ सगळे जेवण वगैरे करू राहिले, प्रसाद घेऊ राहिले, गुरुपौर्णिमाचा प्रसाद आहे। तर चला आता मी बी इथं त्रिशरण पंचशील वगैरे घेतलं, कारण व्हिडिओ शूट करायला कोणी नव्हतं, आणि मी काही व्हिडिओ जास्त काही शूट केला नाही, कारण इथं सगळे लोक असल्यामुळे मी काही मग स्टँड वगैरे लावलं नाही, व्हिडिओ काही शूट केला नाही। असा जो हातानं शूट करायला लागला तोच केला मी। त्रिशरण पंचशील घेतलं, दर्शन वगैरे घेतलं, मन शांत झालं, आणि पहिला उपवास आहे आजचा। तर मित्रांनो, तुम्ही ही वर्षवासाचे उपवास चालू केले का, तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा, आणि तुम्ही हा आपला व्हिडिओ कुठून बघून राहिले ते बी कमेंट करून नक्की सांगा। तर मित्रांनो, चला आता आपणही गुरुपौर्णिमेचा प्रसाद घेऊ। तर मी आता लागली इथं लाईनमध्ये उभी। तर मित्रांनो, इथं ना तेलंगणामध्ये या कॅम्पमध्ये
कोणताही प्रसाद असो, गणपतीचा प्रसाद असो, कोणताही भंडारा असो, काही असो, इथं ना म्हणजे इथं ना चावल भेटते, त्याच्यासोबत रसम भेटते, सांबर भेटते आणि खीर भेटते. बस पुरी वगैरे इथं भेटत नाही. तर बघू शकता हा भात भेटते असा आणि याच्यामध्ये सांबर टाकतात, सांबर भेटते आणि बस आणि खीर आणि हे असं जेवण भेटते. तुम्ही बघू शकता. आता हे पहा, एक खीर दिली, थोडीशी खीर दिली आणि सांबर आणि हा चावल. तर चला या मित्रांनो जेवण करायसाठी तुम्हीही. तर असंच इकडे जेवण भेटते बरं. पण आम्ही एम-पीत होतो ना, तर एम-पीमध्ये भोपाळमध्ये कोणताही भंडारा असो, लय सारे भंडारे होत जात. तर तिथं शाही पनीर भेटे, छोले भटुरेची भाजी भेटत जाय, चावल आणि बुंदी बी भेटत जाय, असं भेटत जाय तिकडे. तर इकडे फक्त भात भेटते बरं, कारण इकडे लोक भातच खातात ना, तर भातच भेटते, भात भेटते. तर हे खा आहे ना. तर चला मित्रांनो, आता मी निघाली आता घराच्या रस्त्यानं. तर बघू शकता मित्रांनो, लय सारी गर्दी होती. तर तुम्हाला ना इकडले मी नजारा दाखवतो. थोडासा मस्त हिरवागार नजारा आहे आणि हिरवागार मस्त कॅम्प आहे बरं. रम्य वातावरण आहे आमच्या कॅम्पमध्ये. तुम्ही बघू शकता भीड बिले लागली होती. तर आता भीड कमी झाली. तर थेंब पाणी उरायला आहे बा. मला केस झाले असते ना मला. तेव्हा तुम्हाला नजारा दाखवतो आता मी. हा हिरवागार मस्त. वाव, काय जबरदस्त व्ह्यू आहे बा. बघू शकता मित्रांनो. वाव, हिरवगार रान, हिरव्या काड्या मातीत झुलणाऱ्या शेतात बाहेरून आले जणू. तर मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल त्या बाईनं आहे ना, तिच्या नवऱ्याला एक सटाल कनी चापट मारली. वा, मग काय मला आलं तर हसू बरं जरासा, पण मी काही हसली नाही. तर असं आहे. तर मित्रांनो चला आता मी चालली घरी. तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल प्लीज व्हिडिओ लाईक करा. तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. तर चला परत भेटू एका सुंदर ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा. असेच आपले मस्त कॅम्पमधले व्हिडिओ बघत राहा. तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या, आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो. स्वस्त राहा, मस्त राहा. असेच आपले व्हिडिओ पाहत राहा. बाय बाय.